येवला तालुक्यात दुगलगाव उंदरवाडी या रस्त्यात एका व्यक्तीने नाली खोदल्याने दळणवळणाचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ आक्रमक। येवला तालुक्यातील दुगलगाव उंदरवाडी येवला या रस्त्यावर एका व्यक्तीने शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी दुगलगाव ते उंदरवाडी दरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत येणारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून प्रस्तावित असलेला रस्ता क्रमांक VR 33 दुगलगाव उंदरवाडी हा खोदून बंद केला, अशी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। रस्ता ऐन पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच खोदल्याने या ठिकाणी पाणी साचल्यास त्याची खोली उघड्या डोळ्यांनी दिसत नसून वाहन चालक या नालीत पडून वाहन पलटण्याचा, गंभीर जखमी होण्याचा व प्राण जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे। कारण हा एकमेव प्रमुख सार्वजनिक वाहतूक मार्ग असून याच सार्वजनिक रस्त्यास हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने आडवे खोदकाम करून वाहतूक विस्कळीत केली गेली आहे। यामुळे येणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन जीवितहानीचा प्रत्यक्ष धोका निर्माण झाला आहे। त्यात प्रामुख्याने स्कूल बसचा समावेश असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे। तसेच सदर रस्त्यावरून रोज शाळकरी मुले, महिला, वृद्ध यांच्यासह शेतकरी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहने, पेरणीसाठी जाणारे ट्रॅक्टर, शेतमाल वाहून नेणारी वाहने यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून या रस्त्यावरील वाहतूक हे गावाचे शेती, आरोग्य, शिक्षण व दैनंदिन जीवनाशी निगडीत असे महत्त्वाचे साधन आहे। तसेच सदर रस्ता हा येवला, वैजापूर, कोपरगाव तालुक्यातील दुगलगाव, देवळाणे, बोगटे, सावळगाव, शिरसगाव, तिळवणी, उक्कडगाव, अंदरसूल, उंदरवाडी, ओगदी, करंजी, आडगाव, नांदेसर, पिंपळगाव, जलाल या गावांना जोडणारा मुख्य दुवा असून सदर रस्ता खोदल्याने वरील सर्व तालुक्यातील गावांशी ग्रामस्थांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे। तसेच सदर रस्त्याची सखोल चौकशी होऊन सदर खोदकाम करणाऱ्या व्यक्तीवर शासनाच्या वतीने तातडीने गुन्हा दाखल करून सदर रस्ता खुला करून दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे दुगलगाव येथील ग्रामस्थांनी येवला तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। यावेळी बोगटे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, दुगलगाव येथील सरपंच रावसाहेब लासुरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेश मोरे, सखाहरी लासुरे, पोलीस पाटील भगवान सावळे, युवा नेते राहुल लासुरे, मनसे जिल्हाध्यक्ष महेश लासुरे, विलास त्रिभुवन, रामदास लासुरे, बापू लासुरे, कारभारी लासुरे, भास्कर लासुरे, कौशिराम लासुरे, रमेश लासुरे, गोरख लासुरे, सुदाम पवार, साईनाथ लासुरे, प्रशांत लासुरे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव राजेंद्र सूर्यभान मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष दुगलगाव। आमचा दुगलगाव उंदरवाडी हा रस्ता एक शेतकऱ्यांनी अडवलेला आहे। सदर रस्ता खुला व्हावा म्हणून आम्ही माननीय गट विकास अधिकारी, माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले आहे आणि तरी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून तो रस्ता चालू करावा, कारण रस्ता अत्यंत गरजेचा असून शाळेतील मुलांच्या बस त्या रस्त्याने येणे जाणे बंद झाले, तेथील आसपासच्या रहिवाशांचं बी गावाकडे येणे जाणं बंद झाले आहे। तरी रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा ही प्रशासनास विनंती। रामदास कमला सुरे, दुगलगाव उंदरवाडी हा रोड सदर इस्माने खोदला असून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून तो रोध करावा अशी प्रशासनाला विनंती केली आहे, ती प्रशासनाने मान्य केली आहे। मी रावसाहेब लासुरे, दुगलगाव उंदरवाडी जो रोड आहे खंदून त्या रस्त्याचं काट्या टाकून येणे जाणे गावातील लोकांचं संपूर्णपणे बंद केले आहे। त्यानुसार आम्ही तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशन या ठिकाणांनाही निवेदन दिलेले आहे, तरी याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे।